तर आज आपण गेलो होतो मॉलला आणि तिथं पण पोरनी केला राडा. काय विषय त्यासाठी ब्लॉग आहे ना पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता दुपारीचे ना आपण अभिनवच्या रूमवरून निघलो होतो आपल्या हॉस्टेलला जाण्यासाठी, कारण आज आपल्या कॉलेजला सुट्टी होती. त्यामुळे काल संध्याकाळी आपण इकडे आलो होतो आणि त्यात ते दोघ जण इतके खुश होते, त्यांचा पेपर कॅन्सल झाला म्हणून. आता तिथून डायरेक्ट हॉस्टेलला आलो होतो. सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपलं आवरून घ्यायचं राहतं सगळं, आणि आवरून बाहेर आलो तर आपले सगळे कार्यकर्त्यांनी जेवणाची पण तयारी केली होती. त्यामुळे पहिलं जेवणाचं दहींड केलं ना, सुट्टी असल्यामुळे निवांत बसलो होतो. आणि त्या तिकडे आमचा राजभाऊ आहे ना, आत्ताच तिकीट बुक करून घेत होता घरी जायचं, कारण हॉस्टेलला राहायचं म्हणजे सगळ्यात खतरनाक काम आहे, तुम्हाला पण माहितीये. आता कोण कोण हॉस्टेलला राहतं त्यांनी कमेंट मध्ये सांगा त्यांचं कसं चाललंय जीवन, कारण आमची तर हॉस्टेलला पार आहे ना जिरली खतरनाक मध्ये. सगळे काम उठल्यापासून आपल्यालाच करावं लागत आहे, त्यामुळे तर अजून 12 वाजले आमचे. त्यामुळे दुपारी मस्त चहा घेतला होता आणि रूमवर पण बोर होत होतं म्हणून फिरायला निघलो होतो. आता पुण्यात फिरायचं म्हणलं ना तर फिरण्यासारखं लय आहे, पण तुमच्याकडे फक्त एक गाडी पाहिजे फिरायला, आणि जी की आपल्याकडे नाही, त्यामुळे आपल्याला पै फिरायचे दिवस आलेले आहे. आता पार हॉस्टेल बसून 2-3 किलोमीटर पुढे आलो होतो, पण फिरण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळे तिथं जवळ एक मॉल दिसलं, तिथं एंट्री केली तर तिथं पण काही फिरण्यासारखं काही नव्हतं. आणि मॉल मध्ये तर आलो होतो पण आपल्याला आहे ना घ्यायचं पण काही नव्हतं, त्यामुळे ना लगेच बाहेर निघलो होतो. आणि त्या तिकडे आमच्या कार्यकर्त्यांची फोटोग्राफी इतकी खतरनाक चालली होती ना. आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जाताना आपल्या अकाउंटला तेवढं फॉलो करून घ्या.